नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. गांडूळ खत व्यवसाय आणि त्याचा आर्थिक आराखडा. हो, सध्या सेंद्रिय शेतीचं महत्त्व वाढतंय, त्यामुळे अनेकांना यात रस आहे. अगदी. पण कुठलाही व्यवसाय सुरू करताना त्याचा खर्च किती येईल हे पाहणं गरजेचं आहे, नाही का? बरोबर. म्हणूनच आज आपण खर्चाचा एक अंदाज घेऊया. सुरुवातीचा खर्च आणि मग नियमित खर्च. हो, म्हणजे ऐकणाऱ्यांना एक स्पष्ट कल्पना येईल. नक्कीच. पण हे लक्षात ठेवायला हवं की हे आकडे म्हणजे सूचक आहेत. हो, ते तर आहेच. जागा, प्रमाण यानुसार बदलणारच. अगदी. प्रत्यक्ष खर्च वेगळा असू शकतो. पण सुरुवात कुठून करायची? तर जागेपासून. बरोबर. जागेचा खर्च कसा असतो साधारणपणे? भाड्याने घेणं परवडतं की स्वतःची जागा बघणं? दोन्ही पर्याय आहेत. आता भाड्याची जागा म्हटलं तर साधारणपणे महिन्याला 8 ते 15,000 रुपये भाडं असू शकतं. अच्छा, जागेच्या लोकेशनवर पण अवलंबून असेल ना? हो, नक्कीच. शहराच्या जवळ असेल तर जास्त. स्वतःचं जागा असेल तर मग शेड बांधण्याचा खर्च येतो सुरुवातीला. तो एकदाच होतो पण. जागेचा मुद्दा महत्वाचा आहे. त्यानंतर मग व्यवसायाचा इंजिन म्हणूया, म्हणजे गांडूळ. अगदी. गांडूळ. त्यासाठी कोणती जात निवडायची हा प्रश्न असतो. हो, कोणत्या प्रकारची वापरतात सहसा? जास्त करून आयसिनिया फेटिडा किंवा युड्रिलस युजिनिया वापरतात. म्हणजे आयसिनिया फेटिडा त्यांना रेड विग्लर्स पण म्हणतात. अच्छा, रेड विग्लर्स. हो, ते काय करतात, पृष्ठभागावरचा कचरा पटकन खातात. हो. त्यामुळे कंपोस्टिंग लवकर होतं. ओके. आणि किती लागतात सुरुवातीला? खर्च किती येतो? सुरुवातीला अगदी 1-2 किलो पुरेशी होतात. खर्च साधारणपणे 1,000 ते 5,000 रुपयांपर्यंत येऊ शकतो. म्हणजे पुरवठादार कोण आहे आणि किती घेतोय यावर अवलंबून. बरोबर. क्वालिटी आणि प्रमाण यावर दर ठरतो. म्हणजे साधारण 5,000पर्यंत गांडुळांवर खर्च पकडायचा. आता त्यांना ठेवायला जागा लागते ना, म्हणजे टाक्या किंवा बेड. हो, त्यांना योग्य वातावरण लागतं. त्यासाठी सिमेंट, विटांच्या टाक्या बांधता येतात. त्या कायमस्वरूपी झाल्या. हो, किंवा मग आजकाल ते HDPE प्लॅस्टिकचे तयार बेड मिळतात. ते पण सोपे पडतात. अच्छा, त्याचा खर्च किती असतो अंदाजे? हे सगळं साहित्य म्हणजे टाक्या किंवा बेड, पाणी फवारायची सोय, मग ते झाकायला गोनपाट, उन्हापासून वाचायला शेडनेट, हो. या सगळ्याचा मिळून अंदाजे 10,000 ते 25,000 रुपये खर्च येऊ शकतो. ओके. म्हणजे यात मोठा वाटा टाक्या किंवा बेड उभारणीचा असतो, बरोबर? अगदी. तो मुख्य खर्च आहे सुरुवातीच्या सेटअपमधला. म्हणजे जागा, गांडुळं आणि हा सेटअप, हा झाला सुरुवातीचा खर्च. पण व्यवसाय सुरू झाल्यावर नियमितपणे काय खर्च येतो? हा महत्वाचा मुद्दा आहे. सेटअप झाल्यावर येतो नियमित खर्च. आणि यात सगळ्यात महत्वाचा म्हणजे मजुरी. मजुरी कोणत्या कामांसाठी लागते? अहो, टाक्या साफ करणं, रोज पाणी देणं, कचरा टाकणं, खत तयार झाल्यावर ते वेगळं करणं, चाळणं. बरीच कामं आहेत. हो. आता लहान प्रमाणावर स्वतः करत असाल तर खर्च वाचतो. पण व्यावसायिक पातळीवर विचार केला तर मजूर लागतोच. हो, महिन्याला साधारण 4 ते 8,000 रुपये मजुरीसाठी लागू शकतात. अर्थात व्यवस्थापन चांगलं असेल तर हा खर्च कमी होऊ शकतो. मजुरी हा झाला एक मोठा नियमित खर्च. आणि तयार खताचं पॅकिंग ते पण करावं लागतं असेल ना विकायला? मग बरोबर. खत तयार झाल्यावर विकण्यासाठी पॅकिंग तर करावंच लागतं. क्वालिटी टिकते आणि दिसायला पण बरं वाटतं. त्याचा खर्च कसा असतो? साधारणपणे 1 किलोच्या पॅकिंगसाठी बॅग आणि छपाई वगैरे मिळून 2 ते 3 रुपये खर्च येतो. प्रति किलो? हो, प्रति किलो. पण जर तुम्ही मोठ्या बॅगा भरल्या, म्हणजे 50 किलो किंवा जास्त, तर हा खर्च थोडा कमी होतो. अच्छा, म्हणजे मोठ्या प्रमाणावर पॅकिंग केलं तर फायदा होतो थोडा. नक्कीच. आणि हाच मुद्दा मोठ्या उत्पादनासाठी पण लागू होतो. म्हणजे बघा, आपण जे आकडे बोललो ते लहान किंवा मध्यम सेटअपसाठी आहेत. पण जेव्हा उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर होतं, हो, तेव्हा कच्चा माल स्वस्त मिळतो, पॅकिंगचा खर्च कमी होतो, मजुरी पण जास्त कार्यक्षमतेने वापरता येते. अच्छा, म्हणजे प्रति किलो उत्पादन खर्च कमी होतो. अगदी बरोबर. त्यामुळे नफा वाढण्याची शक्यता जास्त असते. आता समजा खत 10 ते 20 रुपये किलोने विकलं जातंय, तर खर्चाचा अंदाज घेऊन नफ्याचं गणित सोपं होतं. तर आजच्या चर्चेतून आपण काय काय पाहिलं? गांडूळ खत व्यवसायात जागा, मग ती भाड्याची असो किंवा स्वतःची, हो, मग गांडूळ खरेदी करणं, त्यांच्यासाठी टाके किंवा बेड्सचा सेटअप, नियमित मजुरी आणि पॅकिंग, हे मुख्य खर्चाचे टप्पे झाले. हो. आणि पुन्हा एकदा सांगतो, हे आकडे फक्त दिशादर्शक आहेत. हो, ते महत्वाचं आहे. स्थानिक परिस्थिती खूप महत्वाची. कच्चा माल कसा मिळतो,
वाहतूक खर्च किती, पाण्याची सोय, बाजारात मागणी कशी आहे, या सगळ्यावर खर्च आणि नफा अवलंबून असतो. आणि मोठ्या उत्पादनात प्रति किलो खर्च कमी होतो हे पण लक्षात ठेवायला हवं. अगदी. व्यवसायाच्या वाढीसाठी हे सूत्र महत्वाचं आहे. निश्चितच. आजच्या माहितीमुळे खर्चाची बाजू बऱ्यापैकी स्पष्ट झाली असं मला वाटतं. आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे की नाही? कोणता? समजा या व्यवसायासाठी लागणारा जो मुख्य कच्चा माल आहे, म्हणजे शेणखत किंवा भाजीपाल्याचा कचरा, हां. तो जर एखाद्याला अगदी मोफत किंवा खूप कमी दरात अगदी जवळच मिळाला, तर आपण आत्ता जी चर्चा केली त्या आर्थिक गणितांवर त्याचा किती सकारात्मक परिणाम होऊ शकेल, नफा किती वाढू शकेल, विचार करण्यासारखा मुद्दा आहे.